आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार, त्याचाही निर्णय सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव गरिबी हटाव. काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. विरोधी पक्ष वाहून गेला. अरे भूषण सुधारलंच नाही, कुठं गेलो? चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. पूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला 3 गॅस सिलेंडरची योजना झाली. ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. एक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या. आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाचा लागला पाहिजे. हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे, बहिणींचे कमेंट्स बघतो. खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे. आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले. 25 कोटी हा मोठा आकडा आहे. आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी. मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. आता धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावांचा आता जोरात आला पाहिजे सगळ्यांच्या